हाय नमस्कार. तर बघू शकता आता एक 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 फळ राहिलं. एवढा माल उचलायचा राहिलाय बघा. एवढा माल उचलला की बिनगोरी झाला. आपला एक फळ राहिलाय एवढा लावायचा. आणि हे 2 3 4 आणि हे 5 फळ आहेत. 5 फळ आणि हे सगळा माल आहे का नाही लावायचा राहिलाय. चिखल तर बंद झालं, एंड झालं चिखलाचा. तेव्हा कागद दिसली का तुम्हाला गोळा केले ते हवा कागद. कालपासून 20 तारखेला शेवटचा गारा थापला सकाळनं. शेवटचा गारा थापला आणि एंड झालं बघा. नो टेन्शन. आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी आलते उन्हात बाहेर. आता 1 वाजले. 2-2:30 वाजता वाहतूक घ्यायची. म्हणजे एवढा माल राहिला. ही टोटल लोक एवढा दिसतोय का. कोणाचा 4 कोणाचा 5 फळ. तर आपल्यालाही नाही तर 5 फळ आहेत. बसते जरा मला गप्पा मारत, कारण मी आता झोपेतनं उठले. सकाळी लागलो होतो 7 वाजता. 7 वाजता लागलो होतो. चहा पेलो. आंघोळ्या कुणी केल्या कुणी नाही केल्या. चहा पेलो आणि जे लागलो कामाला ते बरोबर 11 वाजेपर्यंत व्हायलं. 1000 1,000 आणि तेवढं झालं की मग स्वयंपाक केली बायांनी, खाल्लं आणि अंग टाकलं. मग अंग टाकूस तर स्वयंपाकी करूस तर 12-1 वाजली. कोणाला लय हाय त्यांचं कुटुंब. आता मी एकलीच. पटकन अशी एक भाकर केली, चटणी घेतली आणि खाल्ले. झालं माझं. मग काय तर आता माझं 5 फळ राहिले तर भटीला जायचं. हे सगळा माल उचलला. मस्त मालक म्हणत होता अजून चालू करता का महिनाभर. म्हणजे एवढा महिना कुणाला थापायचं आहे का. सगळे कटळून गेली. तर सगळ्याच्या आधी तर मीच कटळून गेलते. माणसं म्हणले नाही आम्हाला जायचं. ती मागणं येऊन त्यांना आता 3रा महिना लागलाय. नुसताच लागलाय. आलेले उशीर आलती ना. केमची जत्रा झाल्यावर 2ऱ्या दिवशी आलती. उशिरा आलती. 3रा महिना नुसताच लागलाय त्यांना. हे संपायचं आहे अजून. म्हणलं हे काय होतंय, भटी पेटवली आणि ते भटी कोळसा ते नाही का नरड बसल्यावे झाले. काय झालं, स्टॉप केला तर मी. ती बाई आलती बिहारीची. स्टॉप केला. मला कळलंच नाही की मी हेडे चालू आहे का काय. म्हणजे नुसतंच असं धरलं बडबड 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 करत अर्धा तास नाही 15 मिनिटं बोलले. पण फुकटच गेलं बोललेलं. आणि परत मी म्हणते बाई मी झोपीत आहे का काय आहे, नेमकं काय झालं तेच कळालं नाही. बहुतेक झोपीतच आहे. झोप गेले नाही माझे. आणि कामाला जायचं आहे आता. 1:30 वाजले. 1 वाजत मगाशी. आता 1:30 वाजत आली. म्हणलं चला आता कामाला तर जावंच लागणार आहे. हे सगळं बंद होस तर सगळ्या बाया लेकरं लय कना व्हायला. म्हणजे पटकन 2-3 दिवसात भटेल माल गेला म्हणजे टेन्शन नाही. लगे हिशोब करते ती. हे नरडं दुखायला लागलंय माझं. भटे पेटवलेत ना त्यांनी ते धुरळाने त्रास होतोय. भटी पेटवण्याचं पण लय अवघड असतंय. धूर फिरण तिकडं. आता मग आंबा आणायला चालली होती मी. तर आंब्याची झाडं दिसली का तुम्हाला शेजारी. झाडाचं म्हणजे वरचा आंबा नाही, पहाडाचा एखादा पडला की आपलं खायचं. तशी सगळी लेकरं ही पळते ती. पण मी काय
कसं आहे, गहूला चुकून 2-3 तर मी एकांता खाते आणि इथं लेकरं आहे त्या लेकरांना देते. आणि माझं पहिल्यापासून तसलं आहे, घासातला घास द्यायचा लेकरांना, किंवा माझी असो किंवा दुसऱ्याची असो, माझी जशी दुसऱ्याची बी असते ती, आहे की नाही. तर मला काल फोन आला बरं का, पनवेलच्या ताई आपल्या बोललो. तर काय बोललो काय नाही हे तुम्हाला ऐकायचं असेल. ही काय झालं आहे माहिती आहे का, हात जे आहे का नाही माझा पूर्ण असा कराय नाही, दुखायला लागलाय असा. हे चिखल थापून विसावा पडला ना, आता का आजचाच दिवस विसावा पडलाय, अजून किती दिवस जायचे तर हे दुखायला लागले. ते मी रोज असं करते, कळ लागते. काय का बाईच्या नशिबाला लय काम असते ते. आता हितनं बंद झालं की घरचं काम करायचं, आणि घरचं करत करत सगळं आता मिशन फिशन चालू करून पापडाची वेळ घावला तर ऑर्डर येत नाही तर दुसरा बी एक बिझनेस करायचा आहे. लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी देणार आहे मी, आणि ते काय असणार आहे वळखा बरं तुम्ही. आनंदाची बातमी तुम्हाला लवकरच देणार आहे. आणि हां, मी जे तुमच्यासोबत शेअर करते का नाही त्याला डिस्ट वगैरे काय लागत नाही, कारण एका अपंगाच्या आईचं आहे, आणि एका अपंगाच्या आईला मदत करणारी आपली पनवेलची ताई आहे. असं भरपूर जणे मदत करतात आपल्याला, असं काय नाही. पण बिझनेस करता करता पापड करताना पापड बी करणार आहे, पण त्याला अजून एक जोड म्हणजे असं वाढवत 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 तुम्हाला दिसणारच आहे वेट आणि वॉच. एवढंच येतं आहे मला म्हणायला. तर चला मी आंबा बघून येते, ऊन तर असलं पडलं की मरणाचं. तर चला बाय.